दिनांक 19 जून 2020 संपूर्ण देशात लॉकडाऊन लागलेलं. अत्यावश्यक गरजांची दुकानं सोडता बाकी लोकांना सरकारी नियमानुसार दुकानं लवकर बंद करण्याच्या सूचना होत्या. तमिळनाडूमधील जयराम, जे की एक मोबाईल दुरुस्तीचं दुकान चालवायचे, सरकारी निर्बंध लागू असताना सुद्धा त्यांचं दुकान थोडा जास्त वेळ उघडं राहिलं, म्हणून पोलीस त्यांना पकडून नेतात. ही घटना जेव्हा त्यांचा मुलगा बेनिक्स याला कळते तेव्हा तो पोलीस स्टेशनकडे धाव घेतो आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी. बेनिक्स जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो तेव्हा तिथले पोलीस बेनिक्सला सुद्धा लॉकअपमध्ये टाकतात आणि वडील आणि मुलाला रात्रभर मारहाण करतात. त्यांची क्रूरता इथंच संपत नाही. दुसऱ्या दिवशी लॉकअपमध्ये असलेले रक्ताचे डाग पोलीस त्यांना स्वतःच्या कपड्यांनी साफ करायला लावतात. दिनांक 22 जून 2020 पोलिसांच्या या मारहाणीमुळे मुलगा बेनिक्स आपले प्राण सोडतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 जून 2020 या दिवशी वडील जयराज यांचा सुद्धा मृत्यू होतो. या घटनेमुळे संपूर्ण तमिळनाडू हादरते. ठिकठिकाणी प्रोटेस्ट होतात आणि 10 पोलीस अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. पोलिसांवरच गुन्हा दाखल झाल्यामुळे या घटनेचा तपास निपक्षपातीपणे व्हावा म्हणून संपूर्ण तपास सीबीआयकडे सोपवला जातो. आणि तब्बल 6 वर्षानंतर म्हणजे 6 एप्रिल 2026 रोजी तमिळनाडूच्या मदुराई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल येतो आणि त्या 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाते. हा निर्णय देणारे न्यायाधीश आहे जी मुत्तुकुमारन. ही फाशीची शिक्षा सुनावताना त्यांनी असं म्हटलं होतं, सुशिक्षित पोलीस अधिकाऱ्यांच्या या किळसवाण्या कृत्यामुळे समाजात एक अत्यंत चुकीचा मेसेज जातो, त्यामुळे कोर्ट त्यांना फाशीची शिक्षा सुनावत आहे. आणि हे संपूर्ण प्रकरण ज्या महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलमुळे समोर आलं त्यांचं नाव होतं यस रेवती. गेल्या 6 वर्षामध्ये न जाणू त्यांच्यावर किती दबाव आला असेल, मात्र त्यांनी सत्याची बाजू कधीच सोडलेली नाही. त्यामुळे अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांचा सन्मान सुद्धा तितकाच गरजेचा आहे. जरी कोर्टाने 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली असेल तरी पडद्यामागील सत्य जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हा जो निर्णय दिलेला आहे तो मदुराईच्या ऍडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्टाचा आहे आणि याच्यावरती सुद्धा असतं ते म्हणजे हायकोर्ट आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट. मदुराई कोर्टाने जरी त्यांना फाशीची शिक्षा दिलेली असली तरी सुद्धा हायकोर्टने सुद्धा ही शिक्षा सेम ठेवली पाहिजे. हायकोर्टमध्ये सुद्धा हाच निकाल लागला तरी त्यांना सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा सुद्धा हक्क असतो. त्यामुळे हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मान्य व्हायला हवा. भारतात फाशीची शिक्षा होणं ही एवढी सोपी प्रक्रिया नाही. यासाठी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागतं. केस अगदी सुप्रीम कोर्ट पर्यंत जात आणि तिथून सुद्धा बऱ्याच प्रक्रियेनंतर अंतिम शिक्षा फायनल होते. या आधीचा इतिहास पाहायला गेलं तर 2020च्या निर्भया केस प्रकरणानंतर आजपर्यंत कोणालाच फाशीची शिक्षा झालेली नाही. ज्यादातर वेळेस ही शिक्षा जन्मठेपमध्ये बदलली जाते. त्यामुळे फक्त एका निकालामुळे खुश न होता याच्या मागची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. अशाच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो करा. धन्यवाद.